नमबुद्धाय, सविनय जय भीम. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रवासाची चर्चा करणार आहोत जिने फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला. आपण अनेकदा इतिहासातील मोठ्या घटनांबद्दल वाचतो, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बौद्ध धम्माच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक अद्भुत घटना या एकाच विशिष्ट तारखेला, एकाच तिथीला घडल्या आहेत. आणि ती तिथी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा. चला तर मग एकाच तारखेने इतिहास कसा घडवला हे समजून घेऊया. नमो बुद्धाय, सविनय जय भीम. हे केवळ अभिवादन नाही, तर ती एक अत्यंत सन्माननीय परंपरा आहे. या शब्दांसोबतच आपण तथागत बुद्धांच्या त्या प्रकाशाच्या सुवर्ण प्रवासाला सुरुवात करूया. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. त्यानंतरचा काळ हा चिंतनाचा होता. बघता बघता वैशाख सरला आणि ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा उजाडली. खऱ्या अर्थाने इथूनच या प्रवासाची सुरुवात होते. आजच्या या सादरीकरणात आपण हा संपूर्ण टप्पा 4 भागांत पाहणार आहोत. पहिले, उपासक आणि सुजाता यांची दीक्षा. त्यानंतर कपिलवस्तूचं महासंमेलन, सम्राट अशोकांचा जागतिक धम्म प्रसार आणि शेवटी श्रीलंकेत धम्माचं झालेलं सुवर्ण आगमन. आता हा कालक्रम बघा, किती रंजक आहे. ज्ञानप्राप्तीनंतरचा पहिला महिना असो, काही वर्षांनंतरचं कपिलवस्तूचं संमेलन असो, किंवा अनेक पिढ्यानंतरची सम्राट अशोकांची परिषद आणि श्रीलंकेतला आगमन असो, हे वेगवेगळे कालखंड आहेत, पण ह्या सगळ्यांना जोडणारा एकच समान धागा आहे, तो म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा. काय अद्भुत योगायोग आहे ना. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. पहिले, उपासक आणि सुजाता. आपण ज्ञानप्राप्तीनंतरच्या अगदी सुरुवातीच्या काळाकडे जात आहोत, जेव्हा तथागत बुद्ध निसर्गाच्या सान्निध्यात एका वृक्षाखाली धम्म विचारात मग्न होते. ज्येष्ठ पौर्णिमेची ती अत्यंत शांत आणि पवित्र सकाळ होती. याच दिवशी तपस्सू आणि भल्लिक नावाचे 2 व्यापारी तब्बल 500 बैलगाड्यांचा मोठा ताफा घेऊन तिथून चालले होते. ते तिथेच थांबले. का? कारण बुद्धांच्या चेहऱ्यावरचं ते अद्भुत तेज पाहून ते अक्षरशः भारावून गेले. त्यांनी अत्यंत आदराने आपल्याकडचे गोड पदार्थ तथागतांना भोजनासाठी दान केले. अतिशय साधी वाटणारी ही घटना, पण याने एका मोठ्या प्रवासाचा पाया रचला. भोजनानंतर बुद्धांनी त्यांना धम्माचा पहिला उपदेश केला. आता इथे एक तांत्रिकपणा खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे द्विशरण. त्यावेळी भिक्खू संघ अस्तित्वात आलेला नव्हता. त्यामुळे बुद्धांनी तपस्सू आणि भल्लिक यांना फक्त बुद्ध आणि धम्म अशा 2च तत्वांच्या शरणाची दीक्षा दिली. आणि अशा प्रकारे याच ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध धम्माला जगातील पहिले 2 गृहस्थ उपासक मिळाले. ह्याच काळातली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे सुजाताची दीक्षा. ज्ञानप्राप्तीपूर्वी ज्या सेनानी कन्या सुजाताने तथागतांना खीर दिली होती, ते तुम्हाला आठवतच असेल. तर त्याच सुजाताला आणि तिच्या कुटुंबाला बुद्धांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्याच दिवशी वाराणसीत सद्धम्माची दीक्षा दिली. यामुळे सुजाता ही बौद्ध धम्माची एक प्रमुख उपासिका बनली. सुरुवातीच्या काळातच स्त्रियांचा हा सहभाग खरोखरच खूप मोठी गोष्ट होती. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. कपिलवस्तूचे महासंमेलन. काळ पुढे सरकत होता आणि धम्माचा विस्तारही वाढत होता. तथागत बुद्ध जेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजेच कपिलवस्तूला गेले, तेव्हा तिथे हजारो लोक जमले होते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या त्या मंगल रात्री बुद्धांनी तिथे महासमय सुत्त सांगितलं. हा उपदेश इतका प्रभावी होता की त्यामुळे फक्त तिथे उपस्थित असलेल्या मानवांमध्येच नाही, तर संपूर्ण निसर्गात एक कमालीची शांतता आणि आनंदाची लाट पसरली. एका लहानशा वृक्षाखालून सुरू झालेला प्रवास आता हजारो लोकांच्या महासंमेलनापर्यंत पोचला होता. इथून आपण थेट एका नव्या युगात उडी घेऊया. आपला तिसरा टप्पा, सम्राट अशोकांचा जागतिक धम्म प्रसार. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक वर्षांनी हा काळ येतो. भारतात सम्राट अशोकांचं विशाळ साम्राज्य होतं. त्यांनी पाटलीपुत्र येथे 3री बौद्ध धम्म संगीती म्हणजे एक मोठी धर्मपरिषद आयोजित केली होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, या ऐतिहासिक परिषदेची सांगतासुद्धा नेमकी याच ज्येष्ठ पौर्णिमेला झाली. या परिषदेत एक धाडसी आणि युगप्रवर्तक निर्णय घेण्यात आला. धम्माचा प्रकाश केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण जगभर पसरवायचा.
या दोन गोष्टींची तुलना करून बघा बरं. एका बाजूला ती अगदी नम्र सुरुवात, 2 व्यापाऱ्यांनी 500 बैलगाड्या थांबवून दिलेलं ते साधंसं भोजन, आणि दुसरीकडे हे जागतिक शिखर जिथे एक महान सम्राट स्वतःच्या मुलांना, राजपुत्र आणि राजकन्येला धम्माच्या प्रसारासाठी चक्क 7 समुद्रपार पाठवत आहे. हा विस्तार खरोखरच थक्क करणारा आहे. पण मग इथे साहजिकच एक प्रश्न पडतो. हा धम्माचा प्रकाश खऱ्या अर्थाने 7 समुद्रापार पोहोचला कसा? हा आंतरराष्ट्रीय प्रवास नेमका कसा झाला? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात. श्रीलंकेत धम्माचे सुवर्ण आगमन. हा तो सुवर्ण क्षण होता जेव्हा बुद्धांच्या शिकवणीने पहिल्यांदा एका परदेशी भूमीला स्पर्श केला. हा प्रवास मुख्यत्वे 3 टप्प्यांत झाला. सम्राट अशोकानी आपला मुलगा अरहंत महिंदा यांना धम्मदूत म्हणून श्रीलंकेत पाठवलं. आणि विलक्षण गोष्ट बघा, ते बरोबर ज्येष्ठ पौर्णिमेच्याच दिवशी श्रीलंकेत पोहोचले. त्यांनी मिहिंतले पर्वतावर तिथले राजा देवानंपिय तिस्सा यांना उपदेश केला. त्यानंतर अशोकांची कन्या थेरी संघमित्रा बोधगयेतील मूळ महाबोधी वृक्षाची शाखा घेऊन तिथे पोचली आणि तिने भिक्खुणी संघाची स्थापना केली. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लावलेलं हे धम्माचं रोपटं तिथे कसं रुजलं आणि त्याचा जागतिक शांततेचा एक विशाल वृक्ष कसा बनला, हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. तपस्सू आणि भल्लिक यांच्या दानापासून सुरू झालेला हा प्रवास सुजाताच्या श्रद्धेतून वाढला, कपिलवस्तूमध्ये गुंजला आणि सम्राट अशोकांच्या त्यागामुळे जगभर पोहोचला. हा दिवस खऱ्या अर्थाने मानवी कल्याणाचा सुवर्ण दिवस आहे. तर मित्रांनो, आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. ही केवळ एका दिवसाची कहाणी नाही, शांतता आणि कल्याणाचा मार्ग नेहमीच प्रत्येकासाठी खुला असतो. हाच विचार ही ज्येष्ठ पौर्णिमेची कथा आपल्याला शिकवते. एका लहानशा कृतीतून केवढा मोठा जागतिक बदल घडू शकतो हे यातून सिद्ध होतं. जर तुम्हाला धम्माचा हा सुवर्ण प्रवास आणि आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर अशाच माहितीपूर्ण सादरीकरणांसाठी माइंडफुल रायझिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, सोबत मिळून जागृत होऊया. नमो बुद्धाय, सविनय, जय भीम.